जय सच्चिदानंद पूज्यश्री. माझा प्रश्न आहे की आपण जे पैसे इन्व्हेस्ट करतो ते मुलांच्या करिअरविषयी मला निर्णय घेण्यात फारच अडचणी येतात. घरात एकट्याचाच निर्णय घेण्यासाठी का घरात नाही, इतर कोणी घरात आहे? तर सगळे आहेत. नवरा आहे, 2 मुलं आहेत. मग पण मी त्यांच्याशी चर्चा जेव्हा करायची. माझा काहीतरी डिसिजन घेते तेव्हा तो माझा डिसिजन खूप चुकीचा असतो. कधी इन्व्हेस्ट केले आणि कोणाला गरज असली तर मी न मागता देऊन टाकते. ते परत मिळतच नाहीत आणि घरात खूप क्लेश होतात. हो, मग बंद करा. घरात विचारा काय करायला हवं, द्यायचं की नाही. नका देऊ म्हटलं तर नका देऊ. नाही, विचारते तर मी, पण म्हणतात की नाही अशा कामासाठी, म्हणजे आम्ही तुला संमती नाही देणार अशा कामासाठी. हो, मग असे खूप वर्षापासून होतच आहे. नाही, सहमत नसतील तर काय करणार. एकाचं दुःख आणि घरच्यांना दुःख देऊन बाहेरच्यांचा फायदा करून द्यायचा नाही. असं नाही पाहिजे. आधी फर्स्ट सर्कल सुधारा. घरात आधी तर आईवडिलांचं एकमत व्हावं मुलांच्या विषयात, आणि आईवडील म्हणून म्हणजे पती पत्नी यांनी एक होऊन आसपासच्यांना मदत करायची असेल तर आधी नवरा बायकोने एकमेकांबरोबर कलह मतभेद मिटवून टाकायला हवे. तेवढी जागृती ठेवा. संगीता राठोड, भोपाळ. माझा पहिला प्रश्न हा आहे की बाबा मंगलदास या साऱ्या गोष्टी समजतात, पण जास्त खोलात शिरल्यावर असं वाटतं की फारच कन्फ्युजिंग आहे सगळं. मग असं वाटतं की सारे सोडून द्यावे आणि फक्त दादा भगवानांचा असीम जय जयकार करावा आणि प्रतिक्रमण करावे, बस. नाही, संगीता वेगळी आहे, मी शुद्धात्मा, एवढं तरी समजतं ना. कधी समजते, कधी बस, मग निघून ही जाते जागृती जागृती. वाढवा. नंतर संगीतामध्ये 2 पार्ट्स आहेत, अहंकार आहे आणि देह आहे. पण ह्या सगळ्याची संगीता वेगळी आहे, मी शुद्धात्मा वेगळा. अशा 2 पार्ट्सपासून सुरुवात करा. हा, बाकी पुढच्या सूक्ष्मातल्या गोष्टी जास्तीत जास्त डेप्थमध्ये समजणार नाहीत. होय. नंतर त्या समजून घ्या. होय. एवढं चालू ठेवा ना. कोणताही होय. व्यवहार झाला, संगीता वेगळी आहे, मी शुद्धात्मा आहे. होय. संगीतामध्ये 2 पार्ट्स आहेत, एक फिजिकल आहे, मन वचन काया, होय. बुद्धिचित्त अहंकार, मोह होय. मान सगळे लोभ, हे कषाय आणि फिजिकल बॉडी, हे 3 पार्ट्स अशा प्रकारे वेगळे आहेत. होय. मी शुद्धात्मा आहे, बाओ आणि कषाय, फिजिकल बॉडी मंगलदास. होय. जास्त खोलात न जाता संगीता वेगळी आहे, मी शुद्धात्मा आहे. संगीता का चूक केलीस, चल प्रतिक्रमण कर. संगीता का खोटं बोललीस, माफी माग. होय. असं संगीता अलिप्त राहून करून घेतलं ना तर मग एक्झॅक्टनेस तुमचा वाढत जाईल. होय. जय सच्चिदानंद पूज्यश्री. पूज्यश्री, आपण जे म्हटलं की ज्ञान घेतल्यानंतर 2% आपल्याला कैवल्य ज्ञानाचे अंश इथे मिळतात. म्हणजे जसा द्वितीयेचा चंद्र असतो आणि वास्तवात अशी अनुभूती येते पूज्यश्री. म्हणजे वाटतं की जसे आपण सांगितलेत की आपण जसा विचार करत जातो तशा गोष्टी घडायला लागतात, पण तसा विचार फक्त आत्म्याच्या गोष्टीबाबतच करायचा. आता माझा प्रश्न असा आहे पूज्यश्री की हे जे सिद्धक्षेत्र आहे तिथे आत्मा जेव्हा जातो तेव्हा तिथे जो आनंद 100% असेल त्यातले 2% एवढी अनुभूती इथे आपल्याला कशा प्रकारे मिळेल? बाकी गोष्टींच्या बाबतीत होते ते म्हणजे समोरच्यातला शुद्धात्मा बघायला हवा आणि इतर बाबतीतही जागृत जसे आपण सांगितले, तर ह्या 2% इथे अनुभूती कशी येईल? तीच निराकुलता आहे ना, तीच अनुभूती चालू झाली आहे. निराकुल आनंद सिद्ध भगवानांचं 100%, त्यात 1/8 पार्ट आपल्यासाठी एवढ्या निराकुलतेचा अनुभव दादाजींच्या कृपेने चालू झाला आहे. आता आपल्यातली ही व्याकुळता वगैरे सगळं फाईल 1मध्ये आहे. आधी व्याधी उपाधी फाईल 1मध्ये. आपण एका बाजूने पाहाल ना तर कित्येक लोकांचे अनुभव आहेत. करोनाच्या वेळी एखाद्याच्या घरात जर मृत्यू झाला, काही त्रास झाला, तरी सांगायचे कुठेतरी आनंद निराकुलता होती. हे बाहेर दुःख होतं, डोळ्यात पाणी यायचं, एका बाजूला कोपऱ्यात निराकुलता, आनंद. तर हा निराकुल आनंद तोच आपली ती बिलीफ आहे, मी शुद्धात्मा आहे, मी चंदू नाही. तो निरामय आनंद तो जातच नाही. कितीही आधी व्याधी, शरीराला कितीही पीडा हो, ॲक्सिडेंट झाला तरी ती निराकुलता जात नाही. आणि तो जो अनुभव आहे, एक बघा, 1/6 किंवा 1/8, 1/8 पार्ट गुण सिद्ध भगवानांचे. आता 5 आज्ञांचं पालन करायचं आहे. ॲक्च्युली काय आहे की आपण ज्या सुखाच्या शोधात आहोत, सुखाऐवजी भोगवटा म्हणजे दुःख सुटावं किंवा मग जागृती राहावी, तो उपाय करण्यासारखा आहे. कारण आनंद हे त्याचंच फळ आहे. जोवर ह्या ग्रंथी आहेत आणि आपण सुख शोधायला जाऊ, सुख का नाही येत, सुख का नाही येत, तर ते येणारच नाही. दुःख कमी झालं, क्रोध मान मायालोभ राग द्वेष समाप्त झाले, तर पुढे जाऊन मग सुख प्रकट होईल.
कषायांचा आधी निकाल करा, तेच दुःख भोगवटा आणि वेदनेचं कारण आहे. अजून एक पूज्यश्री की म्हणजे कर्माच्या हिशोबानुसार जेव्हा आपण नोकरी करत असतो तेव्हा आपले अधिकारी समोर येत असतात. एकेका वर्षाने ते बदलत असतात आणि जे काही डॉमिनन्स ते करतात तेही एक आहे. आणि दुसरं म्हणजे जेव्हा काही संबंध असतो नवरा बायकोचा असेल, मुलगा मुलगीचा, खूप दूरवरून असतो. शिवाय नोकरीमध्येही आपण दुसऱ्या जागी ट्रान्सफर होऊन जातो तर तिथेही सर्वांशी हिशोब असतो. म्हणजे असा पूर्वजन्मातले काय असते की समोरची व्यक्ती सुद्धा आपल्याकडे येऊन हिशोब पूर्ण करते. आपणही दूर असलो तरी कुठून तरी वधू कुठेतरी सासरी जाते. मग असे काय होते एवढ्या दूरवर? व्यवस्थित, ओनली सायंटिफिक सर्कमस्टेन्शियल एव्हिडन्स. व्यवस्थितला माहिती आहे, हा हिशोब बाकी आहे. मग कुठे जन्म होणार, तिथून इथे येणार, भांडण करेल, फाईल बनेल ती व्यक्ती. म्हणजे सगळे हिशोबयुक्त जग आहे. म्हणजे हिशोब म्हणजे बघा, मॅग्नेटला लोखंडाची सुई कुठे आहे ते शोधायची गरज नाही. ते संयोग असे जुळतील की सुई लोखंड लोहचुंबकाला चिकटेल. आणि दगड असेल, खडे असतील, पितळ असेल, स्टेनलेस स्टील, ते सगळं चिकटणारच नाही. का? कारण लोहचुंबक आणि लोखंड यांचा आकर्षणाचा हिशोब आहे, एकत्र चिकटेल. तसा कर्मांचंही असंच. जर शिव्या खायचा हिशोब असेल तर दुसऱ्याचा शिव्या देण्याचा हिशोब आहे. व्यवस्थित दोघांना एकत्र आणतात आणि अशा जागी ते एकत्र येतील की जिथे धक्का लागेल, बघा काय भांडण सुरू होईल, वाटेल ते होत आहे. हिशोब पूर्ण करण्यासाठी व्यवस्थितने दोघांना काही निमित्ताने समोरासमोर आणलं आहे, संयोग जुळले आहेत. आणि पूज्यश्री 5 आज्ञांमधल्या जी 5वी आज्ञा आहे ती सर्वात जास्त पाळली जाते आणि ज्यात खूप जास्त इंटरेस्ट असतो तो सत्संग ऐकायला आवडतो पूज्यश्री. आणि बाकीच्या 4 आज्ञा कमी पाळल्या जातात. आणि पण सत्संग त्यातही- ऐकण्यात हरकत नाही. पण दादाजी म्हणतात की मनन, चिंतन, निधिध्यासन आणि साक्षात्कार. होय. आता मनन म्हणजे ऐकत राहायचं. श्रवण एकटेच करत राहाल तर पुढे जा, त्याच्या श्रवणानंतर मनन करत राहा, थोडं चिंतन करत जा, मग निधिध्यासन करत राहा, मग नंतर साक्षात्कार होईल. हो. एकटेच फक्त ऐकत राहिला तर ऐकतच राहाल, मग काही फायदा होणारच नाही. म्हणजे फायदा थोडा होईल, जास्त होणार नाही. होय. जय सच्चिदानंद. आशिष आणि खुशी भोपाळ. जय सच्चिदानंद पूज्यश्री. माझा प्रश्न असा आहे की मी आणि माझी बहीण खुशी लोकांची मिमिक्री करतो आणि ॲक्टिंग करतो. म्हणजे आम्ही लोक आमचे फ्रेंड्स आणि फॅमिलीमधले जे कोणी रिलेटिव्स आहेत त्यांची नक्कल करतो. तेव्हा मम्मा आणि दीदी रागावतात. तर आम्ही जे काही करतो ते काय बरोबर आहे? हां, पण कोणाला दुःख तर होत नाही ना ॲक्टिंग करता करता? तुम्ही करता तेव्हा? नाही, आम्ही लोक असे काही नाही करत की ज्यामुळे दुःख होईल, किंवा आम्ही लोक असे काही म्हणत नाही. हो, पण कसं होतं की अशी ॲक्टिंग करता करता मस्करी केली जाते, कधी कोणाला वाईटही वाटतं. तसं काही व्हायला नको आहे. बाकी म्हणजे बोलता बोलता प्रत्येकाची मस्करीच कराल ते नको व्हायला बघा. अशाने होतं काय, आपण जे शिकत असतो त्यात नंतर अभ्यासात लक्षच लागत नाही. टीचरच्या ॲक्शनकडेच लक्ष लागेल. दुसरं म्हणजे नंतर टीचरने हे केलं ते केलं, ॲक्शनच आठवत राहिलात तर अभ्यासावरचं लक्ष उडेल. असं व्हायला नको. म्हणजे सामान्यपणे आपल्या बुद्धीनुसार याची ॲक्शन, त्याची नक्कल या करण्याच्या गोष्टी नाहीत. मनुष्याची करायला जाल, कोणी लंगडा चालत असेल पायाने, आपण त्याची ॲक्शन करायला जाऊ आणि थट्टा मस्करी केली, पुढच्या जन्मात आपल्याच पायाचं नुकसान होईल. कोणी बोलताना तुम्ही त्याची नक्कल करायला गेलात तर तुम्ही पुढच्या जन्मात कधीतरी तुमच्या वाणीत डिफेक्ट येईल. म्हणजे असं नुकसान होऊ शकतं. त्याला मर्यादाच राहणार नाही. बघा, मी नॉर्मल करतो का एक्सेस करतो आहे, त्यात लोकांना मजा आली की लोक खुश होणार, हसणार, आपला इगो आणखी वाढणार. बघा मी किती चांगली नक्कल केली त्याची, आणि त्या सगळ्या वाईट लकबी आपल्यात उतरतील आणि गुन्हा होऊ शकतो तो. बाकी करायचं आहे तर प्राण्यांचा आवाज काढतात, आवाज काढून दाखवतात, असं काहीतरी करू शकता. बघा, कुत्र्याच्या रडण्याचा आवाज काढा, कुत्रा हसला तर असा असेल, असं काहीतरी करा, लोकांना मजा वाटेल. पण नुकसान कोणाचं होईल? मनुष्य जन्मात नुकसान व्हायचे चान्सेस आहेत. टीचर असं करतात, हा मुलगा असं करतो, ती मुलगी अशी करते, म्हणजे ही थट्टा मस्करी होते. दादाजी म्हणायचे, एखाद्याची मस्करी करतात, आपली चांगली बुद्धी असेल, त्याची कमी बुद्धी असेल, त्याची मस्करी केली, साऱ्या लोकांनी थट्टा मस्करी केली त्याची, अंतराय आपल्याला येतील. म्हणजे सावध राहा, जागृत राहायची गरज आहे.
समजलं का आता तुम्हाला? होय. जय हा, सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. हरिसेवक पाल भोपाळहून. बोला. पूज्यश्री जय सच्चिदानंद. पूज्यश्री, मी 2014 मध्ये इथे ज्ञान घेतलं होतं आणि ज्ञान घेतल्यानंतर 2-3 वर्ष चरणविधी अगदी वेगाने झाले. मग वेग कमी झाला आणि आता तर तो अगदीच थांबलाय बघा. म्हणजे जास्तीत जास्त मी कळत नाही मला, मी ह्याला जागृती म्हणू. प्रत्येक गोष्ट नीट समजते. म्हणजे 12 तास, सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत. बघा ना, मी डबल एचाही उपयोग करतो, डबल बीचाही, प्रतिक्रमण, सामायिक, म्हणजे प्रत्येक गोष्ट करतो. पण संध्याकाळी चरणविधी करण्यात म्हणजे माहीत नाही इगो आहे. हे काय आहे, काय करू त्याचं थोडं ह्यासाठी? सेटिंग करायचं, नाहीतरी सकाळीच करायचं. काही लोक काय करतात, उठतात, चरणविधी करतात, नंतर चहा नाश्ता करतात. म्हणजे आपल्याला चरणविधी झाल्यानंतरच चहा मिळणार, नाहीतर काहीच नाही मिळणार. तर मग करतात. 20 मिनिटांचं झालं, एक चांगलं सेटिंग करायचं. बघा, चरणविधी महत्त्व तर ओळखा. चरणविधी अशी गोष्ट आहे की ज्यात आत्म्याची भजना होते, आत्म्यात राहायची शक्ती आपण मागतो. ती कुठूनही मिळत नाही इतरत्र. आणि कित्येक अवतारांपासून दोषानं धुतो आपण, माफी मागतो, ज्ञानात राहायची शक्ती मागतो आणि आत्मस्वरूपाची सिद्ध स्तुती होते मधल्या भागामध्ये. म्हणजे असा हा अद्भुत चरणविधी आहे. तो तर सोडायचाच नाही आहे कधी. आणि बुद्धी, अहंकार, अज्ञानता सगळं भस्मसात होईल आणि आत्मा प्रकट व्हायला लागेल. एवढा पॉवरफुल चरणविधी आहे. संध्याकाळी जेव्हा चरणविधी करायला बसतो ना, तेव्हा पूज्यश्री असं वाटतं की दिवसभरात काही चूक केलीच नाहीये. प्रत्येक नाही. गोष्टी बाबतीत जागृती असते. मग कशाला चरणविधी हो, करू? चरणविधी केवळ ज्ञान झाला का तुम्हाला? नाही, तेच ते तर जेवढे समजत नाहीये शब्द ना. लिहिलेले आहेत, क्षण सदा सर्वथा स्वसत्तेत राहून स्वसत्तेचा उपयोग करावा, परसत्तेत कधीच प्रवेश करू नये, असं झालं का तुमचं 100%? नाही झाले, ते मला समजतच नाही. माझा हा अहंकार वाढतोय, हा, वाढलाय. चरणविधी नाही करण्याचा अहंकार आलाय, तर समजून घ्या की आता जाणीवांचा पण अहंकार वाढला. याचा अर्थ तो आहे, माझे सगळं चांगलं चाललंय, 5 आज्ञांचं पालन होतं का, तसं वर्तन करावं लागतं. ते तर करावे लागते. करावं लागतं म्हणजे समजून घ्या, अजून कमतरता, अजून कमी उणीवा आहेत आपल्यात. चरणविधी करण्याची गरज आहे. आत्ता तरी 2% आत्म्याचा अनुभव झाला आहे, 15% जागृती आली. ही जागृती 100पर्यंत हवी. किती त्याचा अवतार हा चरणविधी आहे. खूप मोठी पॉवर. चरणविधी अवश्य करायला हवा. कारण दादाजी सांगतात की आमची स्पेशल आज्ञा आहे, चरणविधी करायला हवा रोज. पूज्यश्री 5 आज्ञांमध्ये राहण्याची शक्ती द्यावी आणि चरणविधी करण्याची हो, शक्ती बरोबर. द्यावी. जय सच्चिदानंद. महत्त्व समजून घ्या की हळूहळू व्हायला लागेल. पूज्यश्री जय सच्चिदानंद. बोला. पूज्यश्री, आधीच्या प्रश्नाचं उत्तर तर मिळालंच. आता दुसरा प्रश्न असा आहे की आता आमच्या मुलाचा 25 तारखेला ॲक्सिडेंटमुळे देहांत झाला. तर सर, मला ते दुःख सहन होत नाहीये. कसे मी त्यासाठी ताकद आणू? आता हे समजून घ्यायचं की आयुष्य कर्माचा हिशोब पूर्ण झाला आहे, कोणाचा काही दोष नाही आहे आणि आपला आणि त्याचा ऋणानुबंध फाईलचा हिशोब एवढाच होता आपल्याबरोबर. आयुष्य कर्म पूर्ण झालं, शरीर सोडून शुद्धात्मा मोक्ष मार्गावर पुढे चालला आहे. म्हणजे हे शरीर सोडून दिलं त्याने, फाटका कपडा फेकून दिला, नवा कपडा परिधान करून पुढे जाणार. म्हणजे त्यासाठी म्हणजे प्रार्थना अशी पूज्यश्री- करायची आहे, दादा भगवान मुलाला तुमच्या शरणी सोपवलंय, तुम्ही त्याला ज्ञानमार्गावरून पुढे घेऊन जावं, सिमंदर स्वामींचं शरण मिळावं, मोक्षगती मिळावी अशी कृपा करा. अशी प्रार्थना करत राहायचं, मनात म्हणायचं, हे दादा भगवान, हे शुद्धात्मा भगवान, आपल्याला मी राग द्वेष मोहातून मुक्त करतोय, आपणही मला राग द्वेष मोहातून मुक्त करावं, आपणास मोक्षगती मिळावी, आम्हालाही मोक्ष मार्गावरून पुढे जाता येईल अशी कृपा करावी. प्रार्थना करत राहा. जय जय सच्चिदानंद. गरिमा शर्मा, पूज्यश्रींच्या चरणी कोटी कोटी नमन. माझा प्रश्न असा आहे की फाईल 1 जर एखाद्याला ज्ञान देण्याचे निमित्त बनत असेल तर पुढच्या जन्मात त्याचे काय कर्मफळ मिळेल? हा, म्हणजे तुमच्यासाठी कोणाला तरी ज्ञान द्यायचं निमित्त बनता येणार आहे. चांगलं ज्ञान घ्यायला लागेल. मी तर ज्ञान घेतलंय. हा, मग या ज्ञानाची आणि सत्संगाची लिंक मिळेल. ॲक्च्युली अपेक्षा ठेवायचीच नाही, माझा फायदा काय होईल. आपण आपल्या फायद्यासाठी दुसऱ्यांना ज्ञान घ्यायला लावतोय का त्यांचं दुःख मिटावं म्हणून ते घ्यायला लावतो? दुःख हा, मिटवण्यासाठी. आपण अपेक्षाच नाही ठेवायची. हा फायदा हा की आपलं ज्ञानातले अंतराय तुटतील, आपण मोक्षमार्गावर जाऊ पुढे, याची गॅरंटी. जबरदस्त फायदा आहे. दुसऱ्यांना ज्ञान मिळवून दिलं तर खूप मोठे अंतराय तुटतात आपल्या ज्ञानमार्गातले. आणि पूज्यश्री, एक आणखी प्रश्न होता छोटासा
की जसे सारे लोक आपापले अनुभव सांगतात, म्हणजे कुणाच्या स्वप्नात दादा भगवान येतात, आपण येता, आणि मी 5 वर्षापासून इथे संलग्न आहे, माझ्या स्वप्नात तर कोणीच नाही आलं, तर मला असं वाटतं की माझ्यात काय अहो, उणीव आहे. समोरासमोर आम्ही दिसत नाही आहोत का तुम्हाला? मग स्वप्नात कशाला? हं? स्वप्नात त्यापेक्षा जास्त प्रत्यक्ष भेटतो, आनंद माना. हा, पण लोक आणि तर आसपासच्या घरात कोणाच्याही आले तरी खुश. मी तर सिमंदर सिटीमध्ये कोणाच्या स्वप्नात आले दादाजी तरी मी खुश होतो. हो, तुमच्या सिमंदर सिटीत दादांचे आगमन झालंय, आनंद माना, मजा करा, दुःखी आता व्हायचं दादा नाही. भगवान येतात तेव्हा त्यांची कृपा होते म्हणतात, प्रार्थना म्हणून माझ्यावर करायची. त्यांची अजून कृपा नाही झाली असे नाही, असं वाटते. काही नाही. दादाजींना प्रार्थना करा, दादाजी कृपा करा, स्वप्नात दर्शन द्या, आशीर्वाद द्या, बस सोडून द्या विचार, कधी ना कधीतरी येतील. मी सागरपाल छिंदवाड्याहून आलोय. अभ्यास करताना माझे चित्त भटकते. कुठे पूज्यश्री. भटकतं? पैशांच्या मागे? हो. हा? म्हणजे पैशांच्या मागे किंवा जेवण काय बनवलंय अहो, ते तर तिकडे. मिळेलच ना, जे बनवलंय ते मिळेलच तुम्हाला, म्हणून त्याचा विचार जरी नाही केला तरी मिळणार. पण अभ्यासाच्या वेळी अभ्यास करा, खायच्या वेळी खायचा विचार करा, आणि जेव्हा नोकरी धंदा करायला जाल तेव्हा पैशांचा विचार करा. वर्क वाईल यू वर्क अँड प्ले वाईल यू प्ले. निश्चय करा की हे वेगवेगळं बघा. अभ्यासाच्या वेळी दुसरा विचार केल्याने ना दुसरं काही काम होतं, अभ्यासाचंही होत नाही, दोन्ही बिघडतात. हो. मग एक निश्चय करा की एका वेळी एक काम पूर्ण करायचं आहे, अभ्यासाच्या वेळी अभ्यासाचं काम पूर्ण करा. पूज्यश्री, मी दादा भगवानांचा असीम जय जयकार करतो तेव्हा मला शब्द दिसत नाहीत. काय होतं? शब्द दिसत नाहीत. नाही तेच दिसत. तर अशुद्ध चित्त आहे. पण तरी तुम्ही बघायचं, डोळे बंद करून सगळं वाचायचं, पुन्हा बघायचं, पुन्हा डोळे बंद करून म्हणायचं, ठीक आहे. आवरणं तुटतील, दिसेल तुम्हाला नीट. हा, जय सच्चिदानंद जय पूज्यश्री. सच्चिदानंद. जय सच्चिदानंद पूज्यश्री. बोला. जागृती कधी कधी वाढते तेव्हा असं वाटतं की जणू मी आजच ज्ञान घेतलंय, आणि कमी होते तेव्हा असं वाटतं की मी ज्ञान कधी घेतलंच नव्हतं. जागृती एकसारखी माझ्यामध्ये राहतच नाही. ती नाही राहणार, अपडाऊन होणारच होणार, कारण कर्म समाप्त करण्यापूर्वीच ज्ञान मिळालं आहे. कर्म समाप्त जसजशी होत जातील ना तेवढी जागृतीची स्टेज वाढत जाईल. तुम्ही जागृती वाढवण्याचं लक्ष ठेवायचं आहे, पण समता भावनेनं एक एक कर्म पूर्ण करत जा. जेवढी कर्म पूर्ण होतील जागृती स्थिर होत जाईल, वाढत जाईल हळूहळू. कमी नाही होणार. कधी कामाचा हिशोब फोर्स येतो त्यामुळे कमी होते. मोहाचा फोर्स असेल, मानाचा फोर्स असेल, लोभाचा फोर्स असेल, जेव्हा जोरदार कर्मांचा फोर्स येतो ना तेव्हा जागृती डाऊन होते. जागृती तर तेवढीच आहे 15 डिग्री एवढी. कर्मांचा फोर्स 200 डिग्रींचा येतो. 200तून 150 होईल, मग 100 होईल, 80 होईल, 40 होईल, 20 होईल, तेव्हा जागृती येईल. ह्या कर्मांच्या फोर्समुळे जेवढ्या जागृतीमध्ये तुम्ही राहाल, समजा नंतर जागृती जरी आली, काय चूक झाली, कोणाला दुःख दिलं गेलं ते वेगळं ठेवा. प्रतिक्रमण केलं तरी 200 फोर्समधून 150 होईल, आपली जागृती 15तून 20 वर जाईल. जागृती वाढत जाते आणि कर्मांचा डिस्चार्ज फोर्सही कमी होत जाईल, आवरण कमी होतील. बघा तुमचे समजलं आता तुम्हाला? हो 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 म्हणजे पूज्यश्री. परिणाम नाही होऊ द्यायचा. मी कधी ज्ञान घेतलंच नाही अशी अवस्था होऊ द्यायची नाही, तेवढं नक्की समजून घ्यायचं. कर्मांचा फोर्स जास्त आहे, डिस्चार्ज कर्मांचा फोर्स आहे, प्रकृतीचा फोर्स आहे. जागृती चांगली राहिली म्हणजे कर्मांचा फोर्स कमी होता म्हणून जागृती चांगली आहे असं समजायचं आणि परत रिसेट करायचं आहे. कशी पुन्हा जागृती आणता येईल आणि पुढच्या वेळी अशा दोषांच्या वेळी जागृत राहायचं आहे, वेगळं राहायचं आहे, तो निश्चय करायचा. पूज्यश्री, फाईल 2चा समभावाने निकाल नाही होऊ शकत. हा, मग निश्चय करायचा, समभावाने निकाल करायचा आहे. दोघंही ज्ञानामध्ये राहा आणि एकमेकांच्या सुखाचा विचार करा, एकमेकांना दुःख देऊ नका, एकमेकांच्या चुका काढू नका. बस एवढंच सूत्र पकडून चाला. केवळ क्रोधानेच यांचं डिप्रेशन एवढं वाढते, म्हणून माझी इच्छा आहे की आपण यांच्याशी बोलावे. ती बसली आहे डिप्रेशन तिथे. वाढलंय हा क्रोधामुळे? हो, क्रोधामुळे खूपच अतिक्रोध करते आणि स्वतःच्या चुका मान्य करतेही नंतर, असं नाहीये. हा, मग काही हरकत नाही. कुठे आहेत? जय सच्चिदानंद. राग खूप येतो का? आ? खूप जास्त क्रोध येतो आणि आमची भांडणं पण खूप होतात. हो, पण बघा, ज्ञान घेतलात का तुम्ही? नाही, आता पहिल्यांदाच आलंय. आलेलो आहोत. ज्ञान घ्या आणि एक सुरुवात करा. भांडण झालं किंवा कुणाला दुःख दिलं गेलं तुमच्याकडून तर माफी मागाय. दादा भगवान क्रोध केला, दुःख दिलं, माफी मागतेय, अशी चूक पुन्हा न करण्याची शक्ती द्या. हळूहळू क्रोध कमी होईल. काय एवढा क्रोध येतो, एवढा भारी असतो की अगदी कडाक्याचं आपण- भांडण होतं.
कशामुळे येतो ते चेक करायचं. आपली मनमानी होत नाही, आपला आग्रह पाळला नाही म्हणून क्रोध आला का आपलं म्हणणं कोणी ऐकतच नाही, कोणी आपला अपमान करतं म्हणून क्रोध येतो आपल्याला, आपली अपेक्षा पूर्ण होत नाही म्हणून क्रोध येतो का चेक करा. आणि हळूहळू ॲडजस्ट होत जायचं. बाबा माझा विचार असा आहे, असं केलं तर बरं आहे, आग्रह करू नका. आणि क्रोध आलाच तर माफी मागा. आता सुरुवात तर माफी मागण्यापासून करा. आणि दादाजींचं ज्ञान घेतल्यानंतर जागृती वाढेल. काय कमी होईल ना क्रोध. जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. अतुल निभानी इंदौरहून. पूज्यश्री, माझा प्रश्न असा आहे की आपली भावना तर असते की जवळची फाईल, ऑफिसची फाईल, जेवढ्या काही फाईल्स आहेत त्यांचा निकाल समभावाने व्हावा, पण तरीही खूप साऱ्या फाईल्सच्या बाबत चुकतेच. कित्येकदा इच्छा नसतानाही ऑफिसमध्ये जवळच्या फाईल्सबाबत मग ह्या सगळ्यांचा कसा निकाल करायचा? बिघडत असेल तर तेव्हा कुठे काय बिघडतंय चेक करा आणि मग प्रतिक्रमण करा. आणि काय ॲडजस्टमेंट करता येईल त्यामुळे त्यांना समाधान मिळेल, आपल्या फाईलचा समभावाने निकाल होईल. ॲडजस्टमेंट काय करू शकतो ते चेक करा जरा. ॲटलिस्ट 100% रिझल्ट नाही येणार, पण 10 ते 11% तरी येईल. 12% हळूहळू वाढेल. त्यानंतर आपल्यातल्या उणीवा चेक करा, काय ॲडजस्टमेंट करायला हव्यात, कोणत्या कारणाने हे घडत आहे, कसा बदल करावा जेणेकरून त्यावर उपाय निघू शकेल, त्याचा शोध घ्या. मार्ग निघेलच काही ना काही. आणि ऑफिसमध्ये कित्येकदा असं होतं की पूज्यश्री, म्हणजे अलीकडेच असं घडलं की मी ट्रेनिंग देतो किंवा जे ज्युनियर असतात त्यांचंच प्रमोशन होतं आणि माझं मात्र काही होत हरकत नाही. नाही. म्हणून ऑफिसमध्ये असं वाटतं की प्रामाणिकपणे जेवढं मी आधी काम करत होतो, कधी कधी असे विचार येतात, म्हणजे वाय, नाही. म्हणजे का, कसं, म्हणजे अहो, तुम्हाला जे मिळतं त्यातून खाण्यापिण्या राहण्याचा आनंद तर आहे ना. खूपच तर चांगलं मग चाललंय. मजा करा ना. इतरांशी तुलना करून आपण का दुःखी व्हायचं. हा पूज्यश्री, कधी कधी चालतं जेव्हा जागृती नसते, वाटतं हे माझे ज्युनियर हे होते, बघा, ते आता खूपच नाही, पुढे आपल्याला आहेत, सत्संगात म्हणजे यायला मिळत आहे ना. हा, खायला प्यायला राहायला काही खूप अडचणी छान नाहीत ना. चाललंय. थोडं सरप्लस पैसे वाचतात ना. हो, तर मग खूपच. मजा करा. लोकांना तर जॉबही नाही आहे आजकाल. सत्संग नाही का, ताई म्हणाल्या, लोक सांगतात सत्संगाला येऊ नाही देत आपले. किती चांगले सत्संगात अडथळे नाहीत, खर्च पाणी बाहेर पडतोय. मजा करा. तो 20 कमावेल किंवा 1000 कमवेल, आपल्याला काय फरक पडतो. तो माझा ज्युनियर, आपण सिनियर. आपण का सिनियर व्हायचं. मी नोकरी करतो, मला माझं काम दिलं आहे ते मी पूर्ण करतोय, मला माझं पेमेंट मिळतं आहे पूर्ण. कोणाकोणाला तर 3-3 महिने पेमेंट नाही मिळत, 6-6 महिने मिळत नाही. तुम्हाला तर मिळत आहे ना. अगदी व्यवस्थित. मजा करा. असं दुःखी व्हायचं नाही. तुलना करून दुःखी नाही व्हायचं. तुलनाच करायची आहे तर ही करा की मला लोकांना जॉब मिळत नाही, मला तर चांगला मिळाला आहे. लोकांना 3 ते 6 महिने पगार मिळत नाही, मला चांगला मिळतो आहे. माझं सेविंगही होत आहे थोडंसं. किती लोकांना प्रॉब्लेम आहे. एवढं समजून घ्या आणि आनंदामध्ये राहा. आणि त्या ज्या तुमच्या असिस्टंटला जास्त मिळत आहेत तर खुश व्हायचं. चला, मी किती चांगलं किती मी ट्रेनिंग दिलं त्यामुळे तो किती चांगला डेव्हलप झाला आणि त्यानंतर त्याला किती चांगला पगार मिळतोय. दुसऱ्यांना सांगेल तुमच्याबद्दल, बघा यांच्याकडून ट्रेनिंग घेतला, चांगला आहे, चांगला पगार मिळतो, चांगलं शिकवतातही. शिकायला आपण म्हणायचं, बघा पगार नाही मिळाला पण ॲप्रिसिएशन मिळालं. 10,000चा मान मिळाला, 10,000 पगार नाही मिळाला तरी. आता ते तरी कमी आहे का. दुःखी व्हावाचं काही नाही. मी तर माझ्या नोकरीत आजूबाजूच्यानं जास्त पगार मिळायचा, मी तर काय विचार करायचो, गेलो बाहेर मी, मला जो काही पगार मिळेल त्या लोकांनी मला 300 रुपये वाढवले. आता 60, अरे 75ची गोष्ट आहे, 77ची गोष्ट आहे. म्हणजे 300 रुपये वाढवले. इतरांना कितीही मिळो, मला 300 जास्त मिळायला लागले. मी दादांच्या सत्संगात आरामात जाऊ शकतो, सुट्ट्या मिळत आहेत, आनंदात राहायचो मी. पूज्यश्री, जेव्हा आपली सिंगापूरमध्ये भेट झाली होती ज्ञानविधीनंतर, तेव्हा मी प्रश्न असा केला होता की मला खूप काम पडतं आणि माझ्या भावांना खूप कमी असतं. आता उलटं झालंय, काम खूपच कमी असतं. म्हणजे असं आहे की दिवसभरात 5-6 तासच काम असतं, त्यामुळे काही ना काही चालूच असतं. त्यामुळे हेच म्हणजे आपल्या 5 आज्ञांमध्ये राहून कसं आपण स्वतःला सांगायचं की जे व्यवस्थेचं ज्ञान, कित्येकदा म्हणजे तिसरी आज्ञा सेट नाही होऊ शकत. मग असे काय, म्हणजे दादांकडे कशी शक्ती मागायची ज्यामुळे ह्या साऱ्यांपेक्षा मी लवकरात लवकर पुढे जे आलाय कर्म ते पूर्ण करायचं. कर्म पूर्ण करण्यासाठी जीवन आहे. एकानंतर एक पूर्ण करायचं. 6 तास काम आलं तर बघा 2 तास वाचतात, तेव्हा कंपनीला काहीतरी मदत करू शकाल तर करा, किंवा दादाजींची वाणी, व्हिडिओ, ऑडिओ काहीतरी ऐकू शकत असाल तर ऐका. मध्ये वेळ मिळाला तर ते लोक ऑब्जेक्शन नसेल घेणार तर ऐका. म्हणजे हाच आपला ज्ञानाचा लाभ आहे. मलाही सुरुवातीला मला जॉब मिळाला ना तेव्हा 3 तासांचं काम होतं, 2 तासांचं काम होतं, बाकी 6 तासांचं एवढं काम नव्हतं. तेव्हा मी शुद्धात्मा जास्त करायचो.
दादाजींच्या वाणीबद्दल काही वाक्य लिहायचो. आता तरी कम्प्युटर आहे, नाहीतर त्यावेळी काहीच नव्हतं. तेव्हा लहानशा कागदावर लिहायचो शब्द वाक्यांचं. मग मी मनन करायचो, दादाजी काय सांगतायत, हे कसं वेगळं आहे, हे काय, पॉईंट्स लिहून ठेवायचो जे समजायचं ते. म्हणजे असा 2-4 तासांचा सत्संगासाठी सदुपयोग करायचो. आणि नंतर 18 तास काम वाढलं, तेव्हा सत्संगासाठी वेळच नव्हता मला. तेही बरोबर होतं. वाटायचं चला एक फाईल पूर्ण झाली. म्हणजे अशी कामं पूर्ण करायची म्हणजे कर्म पूर्ण करण्यासाठी जीवन आहे. आणि फावल्या वेळाचा सदुपयोग करायचा आत्म्याच्या पुरुषार्थात, ज्ञानात स्थिर होण्यासाठी. ज्ञानात प्रगती करा आणि ज्ञानाची समज आपल्याला एवढी वाढवायची आहे की कोणत्याही परिस्थितीत आपण वेगळे राहू शकू, कोणालाही दोषी बघणार नाही, व्यवहार समभावाने पूर्ण होत राहतील, उगाच दखल देणार नाही, अशी जागृती कायम आपल्यामध्ये राहील. त्यासाठी पुरुषार्थ करायचा आहे आपण. जय सच्चिदानंद पूज्य श्री.